हालेलुया. तुम्हाला आवाज येतो ना सगळ्यांना? देवाची वचन समजली पाहिजे. काय तर चोरी करून घेऊन जाणार. देवाची वचन चोरी येतो तर चोरी आणि हाताने नाश करायला, आणि आमचा नाश न झाला पाहिजे म्हणून परमेश्वराने आम्हाला निवडलं. आणि जर आम्ही त्याच्या वचनावर विश्वास नाही ठेवला तर 100% नाश आहे. हालेलुया. पण आज या दिवसात तुम्हाला आणि मला परमेश्वराची वचन जर नाही कळली तर प्रभू सांगतो की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत. आणि जर परमेश्वराचं ज्ञान नाही, ज्याच्याजवळ दुनियाचे सगळे धन दौलत असेल, जगामध्ये किती पण श्रीमंत असेल, जर परमेश्वराचं वचन त्याच्याजवळ नाही, देवाच्या बद्दल त्याला ज्ञान नाही, परमेश्वराच्या ज्ञान नसल्यामुळं तो नाश पावेल. परंतु ज्यांच्याजवळ नसलं, गरीब पण असले, कसे पण असू दे, हालेलुया, आजारी पण, कष्टात पण असू दे, पण ज्यांच्याजवळ परमेश्वराचं वचन आहे, येशू ख्रिस्ताची त्याला ओळख झाले, येशू त्याने विश्वास ठेवला, त्याने आपलं जीवन मिळवलं आहे. पण येशूवर विश्वास ठेवणं हे आमच्या जीवनाचा एक मोठा भाग आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगते की शेवटच्या दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी घडतील की लोकांचा विश्वास राहणार नाही देवावरचा, विश्वास सोडून ते जातील. तर आज या ठिकाणी पहा की बंधू, काल व समय याविषयी तुम्हाला काय लिहिण्याची गरज नाही. काल आणि समय याबद्दल पौलुस सांगतो की तुम्हाला काही लिहायची गरज नाही. आज या कलिशाबद्दल तुम्ही आता ह्या कालाला आम्ही ओळखलं पाहिजे की हा काल, हा समय कसा आहे, या युगात लोक कसे वागतात, या जगाचे लोक कसे आहेत, या पिढीचे लोक कसे आहेत, हे सर्व काही आम्ही ओळखल्यानंतर आम्हाला समजते की आम्ही कुठल्या काळात आहोत, आम्ही कुठल्या युगामध्ये आलेलो आहोत, कुठल्या समयात आम्ही, आमचा प्रवास आहे. आम्हाला काय लिहिण्याची गरज नाही असं पौलुस सांगतो. कारण तुम्हाला स्वतः पक्के माहित आहे की जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. आमेन. आणि तुम्हाला आणि मला पक्क माहित आहे की जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. तर प्रियांनो, आज आम्हाला विश्वास केला पाहिजे की येशू मसीह जसा 2000 वर्षांपूर्वी या जगामध्ये आला आणि त्याच्यावर आता तुम्ही बायबल नावाचं, परंतु आम्ही ऐकलं की येशू 2000 वर्षांपूर्वी या जगामध्ये आला, तो बाल झाला, बाल म्हणून आला, आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, तो शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला, तो तुमच्या माझ्या पापांसाठी गाळला गेला, आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठवला गेला. तो परमेश्वर येशू सांगतो, पहा मी मेलो तरी युगाने जिवंत आहे, आणि त्याचा वचन सांगतो, पहा मी युगाने सारखाच आहे. तो कधीच न बदलणारा परमेश्वर, ज्याने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं आणि स्वर्ग सोडून या भूमीवर, या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्या बचावासाठी, तुमच्या आणि माझ्या सुटकाऱ्यासाठी आला, ज्याने तुमच्या आणि माझे आजार वाहले, ज्याने तुमच्या आणि माझी पाप वाहली, तो परमेश्वर जिवंत देव, तो येशू मसीह मनुष्य होऊन या जगामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी वावरला. त्या येशू ख्रिस्तावर विश्वास आम्ही का करायला पाहिजे? कारण तुम्हाला तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमा मिळावी आणि त्याच्या बरोबर राज्य मिळावं, अनंतकाळचं जीवन मिळावं, आम्ही कोणी नाश नावं, आम्ही नरकात किंवा लोकांमध्ये जावं म्हणून परमेश्वर आम्हाला वाचवण्यासाठी आला. आमेन. पण जर त्याचा विश्वास नाही करतो तो दिवस, एक दिवस असा आहे की त्या दिवसामध्ये, आता येशू मसीह येण्याच्या दिवसात तुम्ही आणि मी पोहोचला. गेल्या आठवड्यात आम्ही पाहत होतो की येशू मसीह कधी पण येऊ शकतो. आमेन. तर परमेश्वर येण्याच्या दिवसात जर तुम्ही आहात तर तुमचा विश्वास कसा असायला पाहिजे? तुमचं वागणं, माझा स्वभाव, माझं बोलणं, आमची कृती करण्याचा स्वभाव परमेश्वराला आवडेल असं जीवन जगण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवलं. जर आज आम्ही परमेश्वराच्या वचनाला, त्याच्या संदेशाला धिक्कारू तर एक दिवस येशू मसीह पण सांगेल, मी तुला ओळखत नाही, मला तुझी पण लाज वाटते. आज जर आम्ही येशूला येशू मला तुझी लाज वाटते, किंवा आज मला प्रार्थनेची लाज वाटते, मला येशूचं नाव घ्यायला लाज वाटते, प्रार्थना झाला माझ्याकडे समय नाही, परमेश्वर येशू मसीह त्या दिवशी सांगेल, मला पण तुझ्यासाठी वेळ नाही, मला पण तुझी लाज वाटते, कारण तू माझी कधी कदर केलीच नाही. आमेन. आजच्या पृथ्वीवर राहत असताना आम्ही परमेश्वराचा आदर केला पाहिजे, परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्या वचनावर विश्वास केला पाहिजे, आणि आम्ही स्वतःचा जो स्वभाव किंवा स्वतःची प्रकृती जाणली पाहिजे की मी काय आहे. आमेन. एक देवावर विश्वास करणारा म्हणजे स्वतःला ओळखणारा पाहिजे. आम्ही नेहमी दुसऱ्यांना पाहतो की तो तसा, ते तसे असे आम्ही पाहतो, परंतु आम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे की आमची प्रकृती काय आहे, आम्ही काय आहोत. स्वतः काय स्वतः मी कीटक आहे, मी नाशवंत आहे, एक हवेप्रमाणे माझं जीवन आहे, वाफेप्रमाणे जीवन आहे. थोड्या वेळासाठी भांड्यातून वाघ बाहेर येते आणि मग ती नाहीशी होते, तसं आमचं प्रकृती, आमचं जीवन आहे प्रियांनो. पण आमचं जीवन आम्ही जाणलं पाहिजे की आम्ही 1000 वर्ष नाही निघणार, आम्ही 100 वर्ष किंवा 120 वर्ष आयुष्य नाही जगत त्या ठिकाणी, परंतु आमचे जीवन हे नाशवंत जीवन आहे. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही नाशवंत म्हणून अविनाशी बनावं.
परमेश्वराची इच्छा की आम्ही स्वर्गाचं राज्याची वारीस बनावं. आमेन. पण आज आम्ही ते जाणून घेतलं तरच ते तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आज आमच्या जीवनामध्ये देवासाठी जगायला वेळ नाही, परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी आज भविष्यात वेळ नाही आहे. पण एक दिवस असा येईल तो चोरासारखा त्या दिवशी येईल, तो तुमची आणि माझी खबर घेण्यासाठी येईल. आमेन. आज लोकांना वाटतं की सरळ चाललं, चांगलं चाललंय, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, आता काय टेन्शन नाही, आता सर्व काही व्यवस्थित आहे. हालेलुया. जसं एखाद्या व्यक्तीवर मरणाचा वेळ येतो, त्याला वाटतं सर्व चांगलं मी मरणार नाही, पण अचानक तो मरून जातो. काय आलं नाही, काय घेऊन गेला नाही, काय आलं नाही. आमेन. प्रियानो, आम्ही देवाच्या बरोबर येऊन दिला पाहिजे. या ठिकाणी बोलबोधांनी शेअर सांगितला की आम्ही परमेश्वराला वेळ दिला पाहिजे, समय दिला पाहिजे. आमच्या जो जगात देण्यासाठी समय आहे, जगाच्या गोष्टी करण्यासाठी समय आहे, काम धंदे करण्यासाठी वेळ आहे. हालेलुया. एखाद्या मनुष्याला विचारलं की तुला देव सांगेल आज तुला मरायचं, तो सांगेल का माझ्याकडे वेळ नाही? हालेलुया. प्रार्थना सगळं तर सांगेल का मला प्रार्थनेला वेळ? प्रार्थना सांगितलं तर काय, मला प्रार्थनेला यायला, मला प्रार्थना करायला वेळ नाही. पण परमेश्वर जर त्या ठिकाणी सांग तुला आताच मारायचं 1-2 तासात, काय सांगेल तू? हालेलुया. काय सांगेल तू? नाही मला वेळ नाही, उद्या उद्या असं सांगेल का? नाही. तुझा टाइम संपत नाही, टाइम इज ओव्हर. टाइम संपला. म्हणून वेळेचा सदुपयोग करा. दिवस वाईट आहे, वेळ कमी आहे आमच्या जीवनामध्ये, म्हणून परमेश्वराला वेळ द्यायला शिका. कारण त्यानं तुम्ही आणि आम्ही काहींची तर राज नाही करू शकत. येशूला सोडून जो जगत आहे त्याला जीवन नाही आहे. म्हणून येशूच्या बरोबर काम धंदे करा. परमेश्वर काम धंदे करायला मना करत नाही. काम करा, बिझनेस करा, धंदा करा, परमेश्वराला प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या कामाधंद्याला बरकत आणि आशीष देण्यासाठी सामर्थ्य आहे. आमेन. परमेश्वराशी व्यवस्थित राहा, त्याच्या वचनानुसार चाला, त्याच्या इच्छेनुसार करा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला स्वर्गीय राज्यामधून आशीर्वादित करेल. या बुद्धलावर तुमचं जीवन एक आशीर्वादित जीवन असेल. आमेन. एक सूत्रकार नेहमी सांगतो की मला सहाय्य कुठून येईल, तर ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली तो परमेश्वराकडून मला सहाय्य येईल. आमेन. 121 मध्ये आपण वचन वाचू पहा, आम्ही परमेश्वराच्या बरोबर चांगलं जीवन जगलो, परमेश्वराच्या वचनानुसार काही गोष्टी केल्या तर प्रभू नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावी, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आम्हाला सहाय्य कुठून येणार? आम्ही त्या पर्वताकडे पाहतो, आम्ही त्या डोंगराकडे पाहतो, आम्हाला सहाय्य कुठून येईल? जो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्याकडून मला सहाय्य येतं. आमेन. जेव्हा मोठ्या संकटात, मोठ्या अडचणीत, मोठ्या दुःखात आणि कष्टात किंवा मोठ्या आजारामध्ये जेव्हा आमचे मार्ग संपतात, जेव्हा आम्ही विचार करतो की काय होईल, कोण मला सहाय्य करेल, कोण मला याच्यातून संकटातून बाहेर आणेल, तेव्हा प्रियाने एकच गोष्ट लक्ष द्या, त्या परमेश्वराकडे पहा. त्या डोंगराकडे सूत्र संहिताकार लिहितो की मी त्या पर्वताकडे पाहतो, मला सहाय्य कुठून येईल? पर्वत काय दाखवतो? पर्वत कशाबद्दल आम्हाला दाखवतो? पर्वत डोंगर सांगल्यानंतर एक आमच्यासाठी कठीण वेळ, एक कठीण समय आहे की ते पार करण्यासाठी पार करू शकत नाही. पण तेव्हा आम्हाला आकाशाचा आणि पृथ्वीचा देव सहाय्य करतो, त्यापासून मला सहाय्य येतो, तो माझा सहाय्यक आहे. जेव्हा आम्ही विश्वास करतो त्याच्यावर आणि त्याच्या वचनानुसार करतो, तर सहाय्य पाठवणारा माझा देव आहे. आमेन. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तो तुझा पाय कधीच ढळू देणार. पण तुम्ही कशा मार्गाने चालण्याची इच्छा तरी बाळगली पाहिजे. जेव्हा आम्ही स्तुती करतो तर आमच्या तोंडातून शब्द बाहेर येत नाही. जेव्हा नवरा बायकोचं भांडण होतं तर बायकोचा आवाज नवऱ्यापेक्षा जास्त येतो, असे पण आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा नवरा ओरडतो तर बायकोपेक्षा जास्त ओरडतो. समजा मी नवरा आहे, त्याचा आवाज तिच्यापेक्षा जास्त दाखवतो. आमेन. परंतु परमेश्वराला महिमा देण्यासाठी, देवाला गौरव देण्यासाठी त्यांच्या तोंडात आवाज नाही आहे. हालेलुया. बरोबर का? काय सुराग आहे? काय चुकीचं आहे का? परमेश्वराला महिमा देण्यासाठी शब्द नाही, पण आमच्या बायकांना आम्हाला शिव्या देण्यासाठी शब्द, ते पण कसे?
200-250 व्होल्टच्या आवाजामध्ये येतील. हालेलुया. 2-3 घरापर्यंत तरी पोहोचतील. भांडण झालं यांच्या घरात. हालेलुया. आणि बायको पण स्तुती करताना तोंडातून शब्द निघणार नाही, प्रार्थना करताना तोंडातून शब्द बनणार, प्रार्थना करायला येत नाही पण भांडायला येतं काही लोकांना. आमेन. काही लोक व्हिडिओ बघतात त्यासाठी बोलतो मी. हालेलुया. परमेश्वराची महिमा असो. आम्हाला चांगल्या गोष्टी येत नाही पण वाईट गोष्टी खास येतात आणि मोठ्या मोठ्या येतात. आमेन. आम्हाला चांगल्या गोष्टी पण तितक्याच आल्या पाहिजेत, प्रार्थना पण करता आली पाहिजे, स्तुती गीतं पण गाता आली पाहिजेत आणि मोठ्या आवाजात पण ओरडता आलं पाहिजे. कारण तुमचं माझं युद्ध सैतानाच्या बरोबर आहे. आमेन. आम्हाला सैतानाशी युद्ध करायचं आहे, आम्हाला त्याच्यावरती अधिकार चालवायचा आहे. तसं करून चालू. भांडण हे सैतानाचं कार्य आहे. भांडण कुठून आलं? सैतानापासून आहे. काही आपल्या भावावर हावेलवर रागावला आणि त्याचा त्यांनी वधी केला, तो त्याच्यावर क्रोधित झाला की त्याच्यामुळे माझी प्रार्थना ऐकली नाही किंवा माझा अर्पण स्वीकारलं नाही म्हणून त्याच्या विरोधात तो भांडला. हे भांडण किंवा विरोध करणं किंवा वाईट करणं हे सैतानापासून आहे आणि शिवागादी करणं किंवा वाईट विचार करणं. परंतु परमेश्वराची आराधना स्तुती करणं देवापासून आम्ही घेतो. आमेन. म्हणून प्रियांनो, आज या ठिकाणी 10 जण 20 जण 25 जण बसतो, देवाची स्तुती असो, आमचा आवाज निघालाच पाहिजे. दोघे तिघे जण ते गातात, तेच टाळ्या वाजवतात, तेच गातात, त्यांचाच आवाज येतो, बाकीच्यांचा आवाज येत नाही. तसाच आमचा उपवास आहे. हालेलुया. कशाचा उपवास आहे? बुद्ध बोलण्याचा. हालेलुया. आता दमदम नाही, मास्क काढून टाकले सगळ्यांनी. आता मास्क लावत नाही, आता आवाज निघाला पाहिजे. मास्क लावला तर आवाज नव्हता निघत. सध्या तो मास्क लगा की रखो. हालेलुया. परमेश्वराची महिमा असो तर आम्ही परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद केलाच पाहिजे, कारण त्याच्याकडून मला सहाय्य येतो. तो माझा सहाय्यक आहे, त्याच्या नावाचा मला धन्यवाद केलाच पाहिजे. दावीद आपल्या अंगावरचे कपडे निघेपर्यंत त्यांनी देवाची महिमा केली, त्याची बायको रागावली तरी पण परमेश्वराचा महिमा केला. तो लाजला नाही देवा. हालेलुया. जर लाजत असेल तर प्रभूचा वचन आठवण करा की दावीद कसा नाचला असेल. तो राजा होता त्या दिवसात, इस्रायल लोकांचा राजा. आमेन. आणि त्याची बायको म्हणते, तुला का लाज शरम आहे का नाही? तुझ्या प्रजेच्या समोर तू राजा असून असा उघड्या डोळ्याने नाचतोस. हालेलुया. तसं तुम्ही माझ्या परमेश्वरासाठी मी माझ्या परमेश्वरासाठी नाचत आहे, मी माझ्या परमेश्वराचा गौरव करत आहे. कोण पाहतो कोण नाही पाहतो मला काय गरज नाही, कारण माझ्या परमेश्वरामध्ये मी धुंद आहे. हालेलुया. कारण माझ्या परमेश्वराने मला राजा बनवलाय. माझ्या परमेश्वराने माझे शत्रू माझ्या हाती दिले आहेत. माझ्या परमेश्वराने माझ्या शत्रूने मला प्रबल बनवलाय. त्या परमेश्वराचा मी महिमा असाच करेन. आमेन. हालेलुया. मला भीती बाळगण्याची गरज नाही, लाज बाळगण्याची गरज नाही, कारण माझ्या यहोवाने मला चंगा केलेला आहे. आमेन. हालेलुया. अशा प्रकारे जर तुम्ही चालाल तर यहोवा पण तुमच्यासाठी उतरून येईल. आमेन. हालेलुया. जर तुम्ही अशा प्रकारे देवाच्या बरोबर तुमचे सनातन संबंध ठेवा तर यहोवा पण स्वर्गातून तुमच्यासाठी उतरून येईल आणि तुम्हाला सहाय्य करेल. कारण आम्ही जेव्हा जेव्हा पर्वताकडे पाहतो मला सहाय्य कुठून येईल तेव्हा मी सांगतो यहोवा देव, परमेश्वर आकाश पृथ्वीचा देव, तो मला सहाय्य देईल. आमेन. हालेलुया. 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 तुझ्या रक्षकाला झोप लागत. हा, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. माझ्या रक्षकाला झोप लागत नाही. कधीच झोपत नाही माझा देव. आम्ही तर डुलक्या मारतो. हालेलुया. पण आमचा देव, आमचा रक्षक परमेश्वर, त्याच्याशिवाय कोणी राखणारा नाही, त्याच्याशिवाय कोणी मुक्तीदाता नाही, त्याच्याशिवाय कोणी सोडवणारा नाही. त्या माझ्या यहोवाला, माझ्या परमेश्वराला कधीच डुलकी येत नाही. तुझ्या रक्षकाला कधी झोप नाही लागत. पण आम्ही लोक कसं होईल? हालेलुया. प्रभूकडे पश्चाताप करा. प्रभू पुढे चुकला असेल. दावीद पण आजारी होता त्या दिवसात. दावीद सांगितलं, प्रभू तापाने माझी हाडं ठणकत आहेत, माझी पाप. त्यांनी जेव्हा पश्चाताप केला. कधी कधी प्रियानं कसं होतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये पश्चाताप आणत नाही. आम्ही प्रभूला सांगायचे की प्रभू मी पापी आहे. कोणाला क्षमा नाही केली तर मी त्याला क्षमा करावी. कोणाच्या बद्दल वाईट मनामध्ये तर राग वाईट काढून टाकावा आणि देवासह परमेश्वरा माझ्यावर दया कर. आणि त्यावेळेस परमेश्वर अनुग्रह कर. हालेलुया. पण जेव्हा आम्ही ताटमानाने घट्ट होऊन राहतो तेव्हा परमेश्वर त्याच्यावर दया नाही करत. तो सतत विरघळतो, त्याला मी दुरुस्त करतो.
हालेलुया. परमेश्वर तुम्हाला चंगा करेल, पण तुम्ही नम्र झाल्याशिवाय नाही. आम्ही लीन आणि नम्र झालं पाहिजे. प्रभू माझं घमंड काढून टाक, माझा विश्वास काढून टाक, माझ्या मनाचा गर्व काढून टाक. मी एक प्रभू माती आहे. प्रभू माझ्यावर दया कर. त्यावेळेस परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर होतो. आमेन. तुम्ही सांगाल हे प्रभू करायचं तर कर, नाही होणार. तुमच्या आयुष्यात कधीच नाही होणार. हालेलुया. टाक मानले राहाल तर कधीच तुमच्यासाठी देवदार उघडणार पण तुम्ही सांगा हे परमेश्वरा दया कर, मी पापी आहे आणि माझ्या मनात कोणाच्या बद्दल वाईट विचार किंवा काय राग क्रोध आहे की काय वाईट कोणाचं केलं, प्रभू क्षमा कर, आता नाही करणार. हालेलुया. त्या परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर आणि माझ्यावर होतो आणि परमेश्वर मी तुला सहाय्य करेन. आमेन. आणि तुमच्या आजार तुमच्या समस्या तुम्हाला सोडून जातील आणि तुमच्या घरातून शैतान निघून जाल. कारण तो दोष आरोप करणारा शैतान तुमच्या जीवनामध्ये श्राप घेऊन आहे. पण जेव्हा तुम्ही नम्र होता, येशूला सांगा येशू माझ्यावर दया कर आणि मी दुसऱ्यांना क्षमा करेन, तेव्हा परमेश्वराचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. आणि तुमची बिमारी बरी होईल, तुमचे श्राप निघून जातील, तुमचे आजार निघून जातील जेव्हा परमेश्वराला पूर्ण खऱ्या हृदयाने शरण जाल. आमेन. आपल्या प्राण कबूल करा, आपल्या जीवनात झालेल्या सर्व चुका कबूल करा आणि स्वीकाराल, त्या परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडेल. तुझा देव कधी झोपत नाही आहे. आमेन. आमचा परमेश्वर कधी झोप घेत नाही असं समजू नका की तुम्ही आजारी आणि परमेश्वर झोपला आहे. हालेलुया. परमेश्वर तो नम्र हो, लीन हो. परमेश्वराचा हात आहे त्या ठिकाणी. हालेलुया. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो ढुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा देव रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा सूर्याची दिवसा सूर्याची तुला बाधा होणार नाही. हालेलुया. आम्ही दिवसा सूर्याची बाधामध्ये दिवसा सूर्याची बाधा होणार नाही तुम्हाला. रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. परमेश्वर काय करेल? सर्व अनिष्टापासून तुझं रक्षण करेल जेव्हा तू परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अधिकार देशील. आमेन. हालेलुया. मडकं पूर्ण झाल्यानंतर कधीच स्वतःला मडकं किंवा ती स्वतः आकार नाही होऊ शकत. त्याला आकार देणारा पाहिजे. आमेन. जेव्हा तुम्ही परमेश्वराला तुम्ही सहाय्य घ्याल, जेव्हा परमेश्वराला तुम्ही आपलं जीवन द्याल, तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनाला घडेल. आमेन. हालेलुया. कारण तो तुला अरिष्टापासून राखणारा देव आहे. येणाऱ्या जगावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तुला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तो तुला कधी सोडणार नाही, कधी तुला टाकणार नाही, पण तू आपलं जीवन त्याला दे. तू त्याच्यासाठी वेळ दे. तू त्याच्या बरोबर राहा, त्याच्या बरोबर सहभागिता ठेव, म्हणजे यहोवा परमेश्वर तुला अरिष्टापासून दूर ठेवेल. आमेन. हालेलुया. बरोबर की नाही? जर आम्ही परमेश्वराच्या संगती, परमेश्वराच्या सोबती व्यवस्थित राहिलो तर यहोवा परमेश्वर तुमच्या अरिष्ट येऊ देणार नाही. आणि आलं तरी तो तुमच्या बाजूने उभा आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. विश्वास आहे ना? आमेन. तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणं जाणं येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. तो तुझ्या जीवाचं राखण करेल. येथून पुढे तुझं येणं जाणं तो सुरक्षित करेल. आमेन. हालेलुया. हे परमेश्वराचं अभिवचन आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही आपलं जीवन त्याला देता आणि त्याच्या बरोबर सर्व विधीमध्ये, त्याच्या नियमांमध्ये, त्यांनी दिलेल्या वचनांमध्ये तुम्ही त्याच्या बरोबर चालता, तेव्हा सर्व आशीष तुमच्या जीवनामध्ये कार्य करतील. तेव्हा तुझा देव कधी दुलकी घेणार. मग तुम्ही आज सारे असा कष्टात असता, बंगलात असा, आज परमेश्वर तुम्हाला बंगलातून बाहेर आणण्याचं सामर्थ्य ठेवत आहे. आमेन. पण तुमची आणि माझी इच्छा पाहिजे की प्रभू मला सोडव.
प्रभू मला सोडव. आमेन. जर तुम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करता तर इथून पुढे परमेश्वर तुमचं येणं जाणं आणि तुमच्या जीवाचं राखण करेल. तुमचं येणं जाणं पुढे तो सुरक्षित करेल आणि प्रत्येक अरिष्टापासून तुम्हाला दूर ठेवेल, कारण तो यहोवा आहे. आमेन. तुझा घडवणारा, तुझा निर्माण करता, तुला वाचवणारा, तुझ्या पाप क्षमा करणारा आणि तुझे सगळे रोग बरा करणारा तो परमेश्वर आहे. जर तुम्ही आज विश्वास करता तर चंगाई झाल्याशिवाय जाणार नाही. आमेन. आमचा विश्वास आहे प्रभू अद्भुत कार्य करणार. ओ तो मेलेला लाजराच्या कबरेजवळ उभा होता. लाजरा हात म्हणतो, लाजर बाहेर येतो, ते तुम्हाला प्रेत वस्त्राला सहित बाहेर येतो. 4 दिवस झाले होते. आमेन. लखो मारलेल्याच्या जवळ तू उठतो आणि बाजून चालायला लागतो. आमेन. 38 वर्ष आजारी मनुष्य खाट दुसरा समोर खाट उठून चालत होतो. एक रक्तस्त्री स्त्री मनात विचार करते, आता फार झालं, संपलं, जगामध्ये खूप आता फिरलो, आता काय पर्याय उरला नाही, मार्ग सर्व संपल्यात, आता एकच मार्ग आहे, प्रभू येशू मसीह. आमेन. हालेलुया. आता एकच मार्ग येशू मसीह आहे, त्याच्याकडे जाईल आणि त्याच्या वस्त्राला शिवेल तरी बरी होईल. आमेन. ती काय करते? मोठी गोष्ट तिच्यासाठी विश्वास करते आणि तिने जाणलं की जगामध्ये आता मला बरा करणारा कोणी व्यक्ती नाही आहे, कोणी डॉक्टर, कोणी तांत्रिक मांत्रिक नाही आहे, आता एकच आहे तो फक्त येशू मसीह. आमेन. तोच मला बरं करेल, कारण तिने कोणाला सांगितलं नाही, कोणाला विचारलं नाही, पण तिच्या मनामध्ये तिने निश्चय केला. आज जर तुम्ही या ठिकाणी आता मी सांगेन, विश्वासात या. येशू सुटकारा देणारा परमेश्वर, येशू जिवंत परमेश्वर आहे, ज्याने तुमच्या पापांसाठी स्वतःला अर्पण दिला, ज्याने तुमच्या पापांची क्षमा केली आहे, ज्याने तुमची शिक्षा भोगली आहे, ज्याने तुमच्यासाठी कोळे खाल्ले, तुमच्या अजाण्याने वाढले, तो येशू तुम्हाला चंगाई दिल्याशिवाय राहणार. आमेन. मला विश्वास करायला पाहिजे त्याच्या चंगाईवर, मला विश्वास करायला पाहिजे की तुम्हाला बरा करेल. आमेन. परंतु काही गोष्टी आणखी आहेत आमच्या जीवनामध्ये बंधन आहे, शैतान बंधन देतो की आम्ही पूर्णरित्या त्याला ग्रहण करू शकत नाही. तिने सर्व त्यागलेलं आहे, सर्व सोडलं आहे आणि ती एकच सांगते का आता फक्त येशूच्या कपड्याला स्पर्श करायचं काम आहे. आमेन. हालेलुया. इतकं तिला सोपं नव्हतं प्रियांनो. तिने कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, परंतु तिच्या मनामध्ये निश्चय केला. एक योजना बनवली, काही कसं काय असू दे, कुठं काय असू दे, प्रवेशूच्या पर्यंत पोहोचणं आणि सर्व सोडलं. मागचा विचार सोडला. अर्ध्या रस्त्यात जाऊन ती मनामध्ये विचार नाही करत, काय बोल की काय बरं की परत एखाद डॉक्टर बघू किंवा परत एखाद भगत बघू किंवा एखाद परत बाबाकडे जाऊ, असा ती विचार नाही करत. तिने ठरवलं आता काय नाही, एकदा का येशू पर्यंत पोहोचणार तर त्याच्या वस्त्र शिलार तर 100% बरी. हालेलुया. असं का प्रश्न उरला नाही तिच्याजवळ. परंतु आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तर आमच्या मनामध्ये 1000 प्रश्न येतात, झाला सर्व का काय. हालेलुया. आम्ही विश्वास केला पाहिजे परमेश्वराला शक्य आहे, माणसाला शक्य आहे, त्या देवाला शक्य आहे. तुम्ही विश्वास करा, प्रार्थना करा, परमेश्वर चंगाई दिली असं ग्रहण करा, रिसीव करा, स्वीकारा. मी चंगाई पावलेली आहे, येशूने मला सोडवलंय. आमेन. शैतान म्हणतो नाही, तू बरी नाही झाली, तुला नाही, तुला फरक पडणार नाही, तुला फरक पडत दुखतच अजून. हालेलुया. शैतान खोटा आहे, नेहमी खोटा आहे आणि शैतानाचं नेहमी आम्ही ऐकतो आणि आमच्या विश्वासातून आमच्या जीवनाची चंगाई निघून जाते. आलेला आशीर्वाद मागायला जातो. आमेन. म्हणून आम्ही नेहमी येशूला विश्वास केला पाहिजे. येशूने मला बरं केला. आमेन. तुम्ही 10 वेळा सांगा, येशूने मला बरं केला आहे. आमेन. शैतान 10 वेळा ऐकत, अरे दुःख दिवसात बरं असलं. शैतान विचारत पर्यंत तिला झालं काय, आता उलट व्हायला लागलं सगळं. आमेन. पहिला तो रोज दुखते, आता जर बरा झाला, काय झालं काय. हालेलुया. शैतान विचार केलं काय झालं, खरंच बरं झालं का काय, खूप बरं झालं असं कबूल होते या ठिकाणी. आमेन. आणि मी सांगतो दुखत तेव्हा त्याला वाटते हा मी बरोबर करतो काम. आमेन. पण आम्ही सांगतो चंगाई आहे येशू मध्ये मला मिळली, येशू मला क्षमा केली. सध्या तू पापी आहेस तर मी सांगतो येशूने माझ्या पापाची क्षमा केली. शैतान तू पापी आहेस. हालेलुया. आम्ही पश्चाताप केला तर आम्ही कबूल विश्वास करतो येशूने माझ्या पापाची क्षमा केली, पण शैतान सांगतो नाही ना, अजून तुझी पाप आहेत. आमेन. विश्वास करतो येशूने मला चंगाई दिली, पण शैतान नाही, अजून हाल दुखत आहे.
हालेलुया. सध्याचं दुखते पण ईश्वर चंगाई झालेली आहे. आमेन. खरं पालास तू माझ्या अपराधामुळे घाल झाला, माझ्या दुष्कर्म खेचला गेला आणि त्याच्या बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळलं आहे. यस आमेन. आणि त्याने आमची अपराध क्षमा केली आहे, पूर्ण करून ठेवलेला. पण आम्ही विश्वासाने ग्रहण करण्याची गरज आहे. एक प्रत्येक विश्वासणाऱ्याला जो येशू विश्वास करतो त्यांनी विश्वासात चंगाई पाप क्षमा कबूल केली पाहिजे की येशूने माझ्या पापासाठी बलिदान दिलं. विश्वासाने माझ्या जीवनात ते घेतो. आमेन. सैतान पण देतो. हालेलुया. जुन्या नव्या आठवणी करून देतो आणि सांगतो हे नाही ना तुझा अजून क्षमा झाली म्हणतो, अजून बंधनात आहे. नाही ना तुझा आजार बरा नाही झाला, पण आम्ही विश्वास करतो येशूने मला बरं केलं. सैतान सारखा हो. आमेन. सैतान भाग्य. आमेन. हालेलुया. ही माझी तुमची निमित्त आज एकच मनात ठेवा, येशूने बरं केलं. येशूने मला चंगा केलाय. माझा विश्वास आहे येशूवर विश्वास केलाय. येशूने माझा आजार बरा केलाय. येशूने मला चंगाई दिले. सैताना तुझं काही चालणार नाही. आमेन. माझा विश्वास तू ढळू शकत नाही, माझा विश्वास तू पाडू शकत नाही, कारण जिवंत देवाने विश्वास केला. आमेन. हालेलुया. सैतान पळून जाईल. आमेन. देवाची महिमा असो. मग प्रियानो, आज आम्ही ज्या परिस्थितीत चाललो, खरोखर अद्भुतरित्या हे दिवस आहेत. आम्हाला विश्वासाचा त्याग होणार आहे. विश्वास लोक सोडणार आहे. आजच्या दिवसात तुम्ही म्हणून आज येशूच्या आगमनाच्या बद्दल मी वचन वाचलो तर त्या ठिकाणी पाहूया की येशू मसीह चोरासारखा आहे. चोरासारखा तो दिवस येईल. त्या दिवसात विश्वास आमचा राहायला पाहिजे की प्रभूवर विश्वास घेऊन एक चांगलं जीवन जगत आहे. हा बदल वाचतो तिथं इकडं 65 मध्ये समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. आमेन. काळ आणि समय याबद्दल काय लिहिण्याची गरज नाही, पण जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. प्रभू येशूने तुम्हाला चंगा केलेला आहे. आमेन. आता दुसऱ्या आगमनाच्या बद्दल मी सांगत आहे की येशू मसीह दुसऱ्यांदा येणार आहे जगात. हालेलुया. आणि कशासाठी येणार आहे? ज्याने विश्वास नाही केला, ज्याने त्याची ओळख नाही घेतली, ज्याने त्याचा विश्वास नाही केला, त्यांना दंडित करण्यासाठी. आमेन. प्रत्यक्ष लोकांना उद्धारासाठी येणार. देवाची महिमा असो. आणि तू कसा आहे? लोक 3 वचन बदलवाचा. शांती आहे, शांती आहे, निर्भय आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात. तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अक्षमात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अक्षमात नाश होतो. आमेन. आमेन. हालेलुया. या ठिकाणी आम्ही म्हणतो की प्रभूचं आगमन. लोकांना वाटते की आता सूर्य चांगलं चाललाय, आता काय होणार नाही. हालेलुया. आता एकदम शांतीत आहे, एकदम चांगलं चाललंय, आता काय होणार नाही, आता सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु प्रभूचं आगमन तसं होतं. एखाद्या गरोदर स्त्री 9व्या महिन्यामध्ये तिला माहिती की उद्या डिलिव्हरी होईल का परवा डिलिव्हरी होईल, परंतु ती आरामात असताना अचानक डिलिव्हरीसाठी वेदना सुरू होतात. हालेलुया. तसंच प्रभू येशू मसीहचं येणं. जगाला वाटेल की काय ना होणार. हालेलुया. जगाला वाटेल, प्रभूच्या लोकांना पण वाटेल काम धंदा करा, खा पे मस्त मजा करा. आमेन. परंतु प्रियानो, सांभाळा, सावध. आता सावधण्याची गरज आहे. जसं तुम्ही सांगाल की निर्भय आहे, सर्व काही शांतीत आहे, अचानक विपत्ती येते जगात. आमेन. हालेलुया. कोरोना महामारी आली ना, अचानक सगळं व्यवस्थित चालत, एका दिवसात सर्व बंद. हालेलुया. हालेलुया. आता काय प्रॉब्लेम नाही, आता सर्व काही व्यवस्थित शांतीत आहे. अचानक एखाद्या गरोदर स्त्रीवर गेले त्यावेळेस वेदना सुरू होतात डिलिव्हरीसाठी. तसाच जगावर संकट येतील, तसाच जगावर येईल अचानक आणि प्रभूचा दिवस येईल. आमेन. आणि ते निभावणारच नाही. बंधुजन हो. त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आमेन. त्या दिवसाने तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही प्रकाशाची प्रजा, अंधाराची नाही. तुम्ही उजेडात चालता, त्याला सगळं दिसतं.
प्रियानो आमेन. पुढे काय होणार आहे? जे बायबल वाचतात, जे वचनावर विश्वास करतात त्यांना सगळं कळतं की पुढचे दिवस कसे आहेत, पुढे काय होणार आहे, कारण देव त्यांना कळवून देतो. पण जगात कळलेलं नाही. जगात माहिती नाही की काय होत आहे. आमेन. पण तुम्हाला आणि मला कळत आहे कारण आम्ही त्या प्रकाशात चालत आहोत. आमेन. ज्याने हा सर्व योजना बनवल्या त्या सगळ्या योजना त्याच्या कनिष्ठाला तो करून देतो, त्याच्या मुलांना, त्याच्या लोकांना तो देतो की पुढे काय होणार आहे. आमेन. प्रभूची महिमा असतो. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही, आपण अंधाराचे नाही, यावरून आपण इतरांसारखे झोप घेऊ नये. आम्ही रात्रीचे म्हणजे अंधाराचे नाही आहोत, आम्ही उजेडाचे आहोत, आम्ही त्या प्रकाशाचे आहोत. म्हणून इतरांसारखे आम्ही काय करू नये? झोप घेणं म्हणजे काय प्रियानो? हे तुम्ही आता काम करणार आधी झोपत ते नाही. प्रभू येशूमध्ये प्रार्थना करत जागे राहा, वेळेवर प्रार्थनेला जा, वचन वाचा, प्रार्थना करा आणि त्या दिवसाची आठवण ठेवा की प्रभू एक दिवस येणार आहे. आमेन. हालेलुया. आणि चांगलं जीवन जगा, भांडू नका, शिवा नका, सगळं काय वाईट सोडून द्या आणि आशा ठेवा येशू येणार आहे न्याय करण्यासाठी, जगाचा न्याय करण्यासाठी मसीहा येत आहे. आमेन. पहिला तो आला, बाल बनून आला आणि त्यांनी तुमची माझी पापं वाहिली. तो आता तुम्हाला पाप क्षमा देण्यासाठी येत नाही, या जगाला दंड देण्यासाठी येत आहे. आमेन. येशूचं दुसरं आगमन याच्याबद्दल मी बोलत आहे. हे दुसरं आगमन जगाला दंड देण्यासाठी येत आहे. म्हणून तुम्ही झोपेत राहू नका. जसे जग झोपेत आहे तसं झोपेत राहू नका. नोहा झोपेत असताना त्याचं तारू कधी झालं आणि वाचला नसता. हालेलुया. जसा त्याच्याकडे संदेश आला वाचवण्याचा, तसा संदेश त्याने स्वीकार केला आणि जसा देव बोलला तसं त्याने तारू बांधलं. आमेन. आज आम्ही काय करत आहोत? त्याच घटकेत आम्ही आहोत. हाच तो समय आहे की आम्ही झोप घेण्यामध्ये जाऊ नये, तर आम्ही सावध होऊन प्रार्थना करावी, वचनावर विश्वास ठेवावा. आणि जग कसं चालतं तसं नाही चालणार, परंतु देवाच्या वचनाच्या द्वारे चालेल. आमेन. आम्हाला तसं जीवन जगायला पाहिजे. प्रभूला वेळ देऊ, जसा जसा तो दिवस जवळ येतो तसं तसं आणखी मला प्रभूच्या जवळ गेलं पाहिजे, आणखी मला प्रार्थनेमध्ये जीवन ठेवलं पाहिजे. आमेन. तर जागे व सावध राहा. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती उरस्थान व तारणाची आशा व शिरस्थान घ्यावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे. म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. कशासाठी? क्रोधासाठी नाही. आम्ही क्रोधाखाली सापडू नये, परंतु ख्रिस्तामध्ये तारण व्हावे म्हणून देवाने ख्रिस्तामध्ये आम्हाला नेमलं आहे. आमेन. धन्यवाद ते लोक आज संदेश ऐकला. क्रोधासाठी नाही. नोहाला देवाने क्रोधाच्या सापडण्यासाठी निवडलं नव्हतं, पण त्याला जगापासून वेगळं करण्यासाठी देवाने नोहाला निवडलं. लोटावर देवाची कृपादृष्टी झाली. आमेन. जो क्रोधाचा सपाटा जगावर येणार आहे, देवाचा न्याय या जगावर येणार आहे, त्या न्यायामधून वाचण्यासाठी नोहाला वाचवलं, नोहाला बाहेर काढलं. तसेच तुम्हाला बाहेर काढलं. म्हणून जे झोपतो तसं तुम्ही झोपू नका. कामाचे वेळ काम, प्रार्थनेचे वेळेला प्रार्थना, देवाचे वेळ देवाला द्यायला शिका. म्हणजे अद्भुतरित्या परमेश्वराची महिमा तुम्ही पहा. आमेन. म्हणून या ठिकाणी सांगितलं की आम्ही सावध राहू. हा पुढे वाचा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्या बरोबर जीवनभर राहू. आमेन. हालेलुया. हालेलुया. जगावर क्रोधाचा सपाटा येईल, आमच्या क्रोध येऊ नये म्हणून देवाने निवडलेला आहे तुम्हाला. आमेन.
बघा थेसलोनिकेला दुसरं पत्र अध्याय 1 तिथं जा पटकन एक वचन. संकट आणणाऱ्या तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची लोक परत एकदा, व्यवस्थित वाचा. तुम्हावर संकट आणणाऱ्या हा तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने हेड करणे आणि संकट व संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. का हे होणार आहे? कारण तुमच्यावर संकट आणणाऱ्यांना दंडित करण्यासाठी हा न्यायासाठी येत आहे. येशू मसीह हा न्यायाधीश आहे. आमेन. येशू येत आहे. सावधान असा, जे काय करायचं ते करू. आमेन. मला माहिती आहे येशू मसीह येणार आहे आणि जगाचा न्याय करण्यासाठी, जगाला दंड देण्यासाठी. कोणासाठी? ज्या देवाच्या लोकांवर त्यांनी संकट आणली, देवाच्या सेवकांना मारलं, देवाच्या कनिष्ठाचा निंदा छळ केला, देवाच्या लोकांवर अत्याचार केला, त्या सर्वांचा सूड घेण्यासाठी तो येत आहे. कोणी थांबू शकत? कोणाचा लाभ थांबू शकणार नाही गोष्टीला. आमेन. येणार तो दिवस. हालेलुया. म्हणून परमेश्वर सुद्धा तुम्हावर क्रोध होण्यासाठी नाही, तर तुम्हाला तारण होण्यासाठी ख्रिस्तामध्ये तुमची निवड केली आहे. मग छळ सहन करा, निंदा सहन करा, येशू तुमच्या बरोबर आहे. आमेन. हा बसा. म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समय ते होईल. येशू मसीह प्रकट होण्याच्या समय ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नी ज्वालेसहित प्रगट होईल. कसा होणार आहे तो? आपल्या सामर्थ्य दूतांसह अग्नी ज्वालेसहित प्रगट होईल. आमेन. आमेन. सर्व जाणून टाकले. येस. हा. तेव्हा जे देवाला ओळखत नाही व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानत नाही, त्यांचा तो सूड उमवेल. आमेन. हे पक्का आहे, कोणी बदलू शकत नाही. आमेन. का ना? ते उपकार रद्द केला जाणार नाही. बायबल सांगते आकाश आणि पृथ्वी नष्ट केली जातील आणि देवाच्या वचनाचा उपकार रद्द केला जाणार नाही. हे वचन स्वतः मी नाही सांगत. आमेन. कारण ज्याने त्याला ओळखलं नाही, त्याचा विश्वास ठेवला नाही, त्यांना दंडित करण्यासाठी तो येईल. हालेलुया. हालेलुया. ज्याने आपल्या बापापासून मन फिरवलं नाही, वाईट मार्गातून तो फिरला नाही, जिवंत देवावर त्याने विश्वास केला नाही, म्हणून ते येईल. हा. आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र व्हावे म्हणून तो येईल. आमेन. त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी येईल, आश्चर्याचं कार्य करण्यासाठी, अद्भुत कार्य करण्यासाठी. आमेन. परमेश्वराच्या अनुग्रहाखाली तुम्ही आज फिरलो. तुम्ही धन्य आहात की येशू तुला मिळाला. सोडू नको. सोडला तर त्या सपाट्यात आम्ही सांगा, कारण तो भस्म करणारी आग आहे. तो त्याच्या सामर्थ्य दूतासोबत येणार आहे, अग्नी ज्वालेसहित येणार आहे. आमेन. लोक विश्वास करून किंवा न करत, पण हे सत्य आहे. एक दिवस विषय जगाचा नाही, येशू मसीह जगामध्ये येईल. तो पहिला आला तुमची आणि माझी पाप क्षमा करण्यासाठी, विश्वासणारा उद्धार आणि शांती देण्यासाठी, चंगाई आणि रोग बरे करण्यासाठी. पण तो दुसऱ्यांदा येतो, तो त्याच्या सामर्थ्य दूतासह त्याच्या सैन्याच्या बरोबर अग्नी ज्वालेसहित येतो. ज्यांनी त्याला ओळखलं नाही, ज्यांनी त्याच्यावर विश्वास केला नाही, त्यांना शासन करायचं. आमेन. तो क्रोध घेऊन येतो. मग तुम्ही क्रोधासाठी नाही, पण उद्धारासाठी निवडलेला आहे आणि नेमलेला आहात. आमेन. आपला हिस्सा धरून ठेवा. जे देवाने दिले ते घट्ट धरून ठेव. विश्वास सोडू नको. येशूच्या बरोबर आहे. निंदा सहन कर, दुःख सहन कर, पण यहोवा तुला वाचवेल. आमेन. माझ्या देवाने मला वाचवले. आमेन. प्रभू येशू तुम्हाला सर्वांना या संदेशातून आशीर्वाद. आणि जितके जण आज आहेत तितके जण येशू जवळ पश्चाताप करतील आणि आपली मन फिरवतील आणि प्रभू सांगतील, प्रभू तू आम्हाला वाचव. आमेन. प्रभू तुम्हाला अनुग्रह देईल. आपण प्रार्थना